डुग्गू एवढं नको हसू डुग्गू तू. असं आहे, तिघाचं ड्युटी लागलेलं आहे आज. एकालाही झोप लागत नाही आहे. नमस्कार, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही कालचा ब्लॉग बघितलाच असाल. तर असं चाललं आहे आमचं डेली रुटीन. काय चालू आहे तिकडे? स्वयंपाक. कशाची भाजी केली मग आज? पानगोबी. आज बघा पत्तागोबी आणि याची भाजी केलेली आहे आम्ही. नमस्कार. तर बघा आई, आज लसीकरण आहे त्याचं. लसीकरणाला जावं लागणार आपल्याला. हो. तर नाही का बघा, आता आम्हाला जायचं आहे लसीकरणाला. घाई गडबड एवढी चालू आहे. तर आता सध्याच त्याची आंघोळ पण करायची आणि 11:30 पण वाजलेत. 12 वाजेला लोक असतं का? तर बघा किती घाई चालू आहे. आणि 12 वाजेपर्यंतच दवाखाना चालू असते मेन म्हणजे. आणि त्याची आंघोळ पण राहिली आणखी. स्वराज तू काय करते? बघा किती छान खेळत आहे सध्या. त्याची रिॲक्शन बघा, किती गोष्टी सांगत आहे तू. आहे ना, किती गोष्टी सांगत आहे तू. तुला इंजेक्शन द्यायचं. तर बघा आता बघा किती खुश आहे तो. नंतर तुम्ही इतका रडणार आहे तो. मला तर हे पण नाही होत आहे, मला जावं पण नाही वाटत आहे आई. मग आता मागच्या वेळेस नाही का किती रडत होता तो. तुम्ही पाहिलं होतं ना तिकडं फिंजरला. तर तेव्हा ते हिवाळ्याचा टाइम होता तेव्हा. नाही बर्फ ठेवता ये ना, काहीच नाही. बघा ते रिॲक्शन. बघा आमची डुग्गूची रिॲक्शन. आता किती मस्त खेळत आहे तो. हो ना. पण ते पण मेहनत आहेत नाही आता लसीकरण म्हटलं तर. मग बाळासाठी चांगलेच असतात ते. हो. इंजेक्शन घ्यायचं तुला डुग्गू. आता त्याची आंघोळ करायची लगेच. आंघोळ मालिश वगैरे केली त्याची. आणि इकडे स्वयंपाकाची घाई पण चालू आहे. तर भाजी केली, पोळ्या पण राहायला करायच्या. आता तिकून आल्यावर पाहू आम्ही करायचं. डुग्गू एवढं नको हसू डुग्गू तू. त्याला मान्य आली व्यवस्थित तरी चौथं लागला. आणि लसीकरण आमचे खूप लेट झाले. हां, पहिलं 1.5 महिन्याचं असते. तर त्याला सर्दी ताप होती, तब्येत नव्हती बरोबर. तर 2 महिन्यावर दिलं. 2 महिन्यावर दिला. आता तो चौथं लागलं त्याला. हां, दुसरा डोस नाही का 2.5 महिन्यात 3.5 महिन्याचं राहील. हां, आता पण आम्हाला जायचं आहे लसीकरणाला. डुग्गू चालायचं ना. तर बघा आताच रडायला लागलं आहे तो. तर मला तर एवढी भीती लागत आहे कसं करायचं काय. कारण फर्स्ट टाइम नाही का त्याला घेऊन गाडीवर बसणार आहे. तर कशी बसणार म्हणून मी ड्रेस घातलेला आहे. तर आता मी हळूवार जाणार आहे. काय असं नेहमी असते जर किल्ली निघला ना तर काळच असतात. नजर का? जुन्या माणसाचं माणूस रोज खरंच असतं. हां, दिवा लावताना. हां, तर एक काय संध्याकाळच्या टायमाला दिवाबत्ती वगैरे करतात, त्या टायमाला नजर वगैरे काढणं, त्यानंतर ब्रीथ काढणं. आणि थोडंसं असते म्हणा, दिव्याला जर पाहिलं आपण संध्याकाळच्या टायमाला तर ॲटोमॅटिक जे आहे पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते. संध्याकाळच्या टायमाला बऱ्याच वेळा होते असं. त्याच्यामुळे दिवा दाखवणं किंवा संध्याकाळचं दिसणं पण चांगलं असते. हो. तर मित्रांनो बघा, इकडं जे आहे स्वराजला लसीकरण केलं आज. तर बराच काऊन एवढं लढत आहे तो आज. आज लेस त्याचं लसीकरण झालं ना तर लय रडत होतो, चिडचिड करतो. आणि बरंचसं ताप पण आली होती त्याला थोड्या वेळा आधी. वांती खूप करतो. हां, उलट्या पण करत आहे. शेवटी पर्याय म्हणून आता मोबाईलचं जे आहे अंगाई गीत चालू केलं आणि त्याच्यावरतीच थोडंसं जे आहे शांत वगैरे थांबत आहे.
आता इकडं पाळणा पण आणला आणि थोडंसं तिकडे आई पण झोपलेली होती. झोपेतून लगेच उठून आली किंवा काय झालं काहून आता आणखी एवढा वेळ झाला तरी काहून रडत आहे तो एवढा. ते पाय सुरा त्याचा धक्का लागते पायाला. किती पण आता शेवटी कसं असते एक 24 तास असते म्हणा. 24 तासापर्यंत असतेच. पण आता तापीचं काहीच नव्हतं वाटू राहिलं. पण तापीसोबत काय आहे माहिती आहे का, उलटा करून राहिला. त्याच्यामुळे जास्तच हे चालू होतं की बा दवाखान्यात न्यायचं पण चालू होता विचार. पण असं वाटलं की लसीकरणामुळे होऊ शकते. आणि एक तर काय झालं दुपारच्या टायमाला जेव्हा जातो ना आपण बाळाला घेऊन उन्हामुळं, उन्हानं झालं हां उन्हाच्यानं पण होऊ शकते. हो जाऊ ऊनले होतं बाहेरच. आपल्या घरात काही नाही होतं. दुपारी 11:30-12च्या टायमाच्या नंतर गेलो आपण 12च्या वेळेच्या नंतर. बाहेर एवढं ऊन आहे. खूप सारं ऊन होतं. एखादा सकाळी येते सकाळी म्हणते चाल बरं हो. वेळा उन्हात नेलं. त्याच्यामुळेच जसं शांत झालेलं आहे. आणि बघा आता इथं एवढा उशीर झालेला आहे. आज जवळपास 12 वाजून गेलेले आहे. 12:15 वाजत आलेले आहे. तिकडे आई पण आली. नेमक्याच काय झालं आणखी काहून नाही झोपत आहे. शेवटी मोबाईलवर गाणे लावले आणि अंगागीत वगैरे लावले तर थोडं शांत झालं. आज लसीकरण झालंच. होईल म्हणा शांत. तसं झोपत आहे आता. कसं आहे झोप लागत असते बिलकुल. तो झोपल्याशिवाय झोपतच नाही कोण. आईला झोप लागत नाही, मला पण नाही, तुला पण नाही. डोक्यात कसं राहणार आहे. हो ना, झोका पण आणला ना इकडं शेवटी. ते कसं आहे त्याला एका ठिकाणी राहू दिला तर राहत आहे तो. पण त्याला का जरसं खालवलं किंवा धक्का लागला की मग त्याचा त्रास होतो. मागच्या वेळेस तर असंच करायचं. उन्हाच्या केला कसून काय त्याला मानतं. उन्हामुळेच वाटायचं मला पण. अशीच घेऊन बसायचं. उलट्यावर उलट्या. पण ते कसं आहे हां लसीकरणामुळे असं वाटत आहे की बा होऊन जाईल कळ. नाहीतर जर नॉर्मल असतं तर आता लोक दाखवूनही आणलं असतं आपण. तसं व्यवस्थित आहे म्हणा. थोडंसं थांबावं लागणार नाही तर पाहावं लागणार काहीतरी. आता लोक ठेवले असते झाले असतं. हो ना ते इंजेक्शन देऊन आणलं म्हणून ते असं वाटतं काय मग काय झालं बाबा. का आपलं जास्त व्हिडिओमध्ये दाखवलं त्याचं कारण नाही असं म्हणू शकते. जास्त व्हिडिओमध्ये दाखवलं तर बरेच जण कमेंट करतात जास्त दाखवू नका, जास्त नाही उलटी केली. ठीक आहे, औषध आहे तसं. औषध वगैरे देता येईल सर्व. उलटीच हो रे उलटीचं थोडंसं हो चालतं. थोडंसं दिलं तर एक तास झाला ना जवळपास. थोडंसं थांबावं लागेल. एकच थांबले हां बाळाची कसं रिस्क जमत नाही जास्त त्याच्यामुळेच तसं. हां मोकळं आहे म्हणा. लसीकरणामुळेच थांबेल नाही तर आता लोक दाखवून आणलं असतं. पण ठीक आहे. दवाखान्यात नाही लस दिलेली आहे काहीच नाही करत. नॉर्मल आहे, साहजिकच आहे. बाळाला एवढंच जे आहे ताप येतेच, पाय सुचते थोडंसा, उलटी वगैरे पण येतेच. उन्हामुळे थोडंसं जास्त वाटत आहे. आणि पहिल्यांदा एवढं करत आहे तो. याच्या आधी केलं तर नॉर्मल होतं. पट्ट्या ठुल्याने बघत असतं थंडी ना थंडी त्यांना एवढं नसतं सांगतात मला. वादळ असं आहे. शेवटी फायनली आईच्या मांडीवर आज झोपू घातलेलं आहे सुराजला. आणि थोडंसं झोपेला आलेलं आहे. गाणे असो आणि आईचं जे आहे थापटणं असो जवळपास 1 घंट्यापासून चालू आहे थोपटून त्याला. 1-2 तासापासून. पहिले तर रडायला लागला तो. आई तिकडे आली लगेच काय झालं म्हणून पाहिलं आणि आता थोपटणं पण चालू आहे. हो असं आहे. तिघाचं ड्युटी लागलेलं आहे आज. एकालाही झोप लागत नाही आहे.
1 वाजत आलेला आहे. मग लेकरं रडते, हम्म. आपल्यालाच नाही करणार. किती वेळ? ठीक आहे म्हणा, थोडंसं गुंगी वगैरे आलेलं आहे, झोपत आलेलं आहे, झोपून जाईल थोड्या वेळात. आणि असं एकच जण कमेंट केली होती की हे तर सुरुवात आहे, आणखी खूप काही तुम्हाला बघायचं आहे, खूप काही तुम्हाला झेलायचं आहे. तर हे त्यातलाच एक पार्ट आहे जे की आम्हाला एक एक दिवस अनुभवायची आहे. असं आहे मित्रांनो. शेवटी हा व्हिडिओ घ्यायचा होता या टायमाला, खूप उशीर झाला होता. ठीक आहे म्हटलं एक शेअर करा थोडासा, कारण कसं आहे जे जे डेली घडतात ते आपण सांगत असतो, त्याच्यामुळेच हा शूट घेतलेला आहे. चला भेटू आपण आता पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओके, गुड नाईट सर्वांना. आमचे तर गुड नाईट्स चालूच आहे. ओके बाय.